नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी का भरावी, कधी भरावी, कशी भरावी, साहित्य कोणतं घ्यावं, ओटी कुठे भरावी, घरामध्ये भरावी की मंदिरामध्ये जाऊन भरावी, त्यानंतर त्या ओटीचं काय करायचं, त्या साहित्याचं काय करायचं, याशिवाय आपण घरामध्ये जर घटस्थापना केली नसेल, अखंड दिवा लावला नसेल तर आपण ओटी भरू शकतो का? ज्यांना मासिक धर्म असेल अशांनी ओटी कधी भरावी, किंवा ज्यांना नवरात्रीमध्ये ओटी भरणे शक्य नाही तर त्यांनी कधी ओटी भरायची, अशी बरीचशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर बघा, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच घरामध्ये जे घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते। ओटी भरताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेतली जाते। कुलदेवी कुळाचं रक्षण करणारी असते, तसेच कुळदेवीची व दुर्गादेवीची ओटी भरल्याशिवाय त्यांना पाठवत नाहीत, असा हा भारतीय संस्कृतीला एक महत्त्वाचा संस्कार आहे। सुवासिनींना संतान प्राप्ती व्हावी त्यामुळे त्यांची ओटी भरली जाते। संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे एक प्रतिकारात्मक हे स्वरूप असते। तर एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कार देखील असतो। ज्यांच्याप्रमाणे ज्या देवीमुळे आपल्याला तिच्यामुळे जे सौभाग्य मिळाले, जिच्या देवीमुळे जे आपल्याला सौभाग्य मिळाले तिच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून नवरात्रामध्ये ही ओटी भरली जाते। आता बघा, ओटी म्हणजे काय? ओटी म्हणजे नाभीखालचं पोट, जिथे स्त्रियांचा गर्भाशय असतो तो भाग, त्याला ओटीपोट असं म्हणतात। ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मिणीचं सामर्थ्य असतं तसंच स्त्रियांच्या ओटीमध्ये तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचं, वंशवृद्धीचं सामर्थ्य असतं, म्हणून स्त्रियांची ओटी भरली जाते। विवाहित स्त्रीची कुश उजवावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ती ओटी भरली जाते आणि स्त्रीची मातृत्व तिला लाभण्यासाठी अभिष्टचिंतन केले जातं। तर बघा, ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तूंना देखील खूप अर्थ आहे, जसे की मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यता, आरोग्यपूर्वक, शुभदायिक अशा या वस्तू ज्या आहेत त्या प्राचीन काळापासून ओटी भरत असताना त्यामध्ये वापरल्या जातात। देवीची ओटी भरताना 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी प्रामुख्याने अर्पण केली जाते। देवीला 6 वारीऐवजी 9 वारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हे आहे की देवीच्या 9 रूपांची पूजा असते। तसेच देवीला अर्पण करण्यात जाणारे हे खण जे आहे ते ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं। बघा, जी आपण देवीला साडी अर्पण करणार आहोत ती साडी रेशमी असावी। देवीच्या मूर्तीमधून निघणाऱ्या लहरी या रेशमी वस्त्रावरती जास्त प्रमाणावरती शोषून घेतात आणि बघा, त्याच्यावरती खण आणि ओटीचं साहित्य देखील असावं। श्रीफळ असावं, अर्थात नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने ठेवावी। नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या तुम्ही मूळ स्थानी जाऊन ओटी भरू शकता, किंवा तुमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात ओटी भरू शकता, किंवा मग तुमच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊन मंदिरामध्ये ओटी भरू शकता, किंवा ज्यांना शक्य नाही त्यांना आपल्या घरामध्ये जी घटस्थापना आपण केलेली आहे तर तिथे देखील ओटी भरू शकता। घरामध्ये जी ओटी भरलेली आहे तर ते साहित्य जे आहे तर ते तुम्ही एखाद्या सुवासिनीला देऊ शकता, किंवा ते साहित्य आहे ते तुम्ही घरामध्ये स्वतः देखील वापरू शकता, कारण की त्यामध्ये देवीचे सात्विक लहरी या आकृष्ट झालेल्या असतात आणि त्या लहरी आपल्याला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात। त्यासाठी ही ओटी जी आहे
ती तुम्ही स्वतः वापरावी। घरामध्ये ओटी भरली असेल, मंदिरामध्ये जर ओटी भरली असेल तर ती त्यांना द्यावी। ती तुम्हाला रिटर्न गजरा वगैरे देतात, एखादं फळ देतात आणि तो तुम्ही एक दिवस केसामध्ये गजरा माळायचा आहे। ओटी कधी भरावी तर नवरात्रीमध्ये तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरू शकता, परंतु ज्यांना अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरणं शक्य नाही त्यांनी नवरात्रीमध्ये कधीही देवीची ओटी भरू शकता किंवा शुक्रवार, मंगळवार अशा दिवशी देखील ओटी भरू शकता। ज्यांना नवरात्रीमध्ये शक्य झालं नाही त्यांनी इतर येणाऱ्या पौर्णिमेला, मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील देवीची ओटी भरली तरी चालेल। ओटी भरत असताना आपल्याला काय साहित्य लागणार आहे ती बघा आता आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेशमी साडी लागणार आहे। सुती किंवा रेशमी साडी घ्यायची, कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता ही इतर धाग्यांपेक्षा तुलनेमध्ये जास्त असते, अधिक असते। त्यासोबत या ओटी भरण्याच्या आपण साठी जी साडी वापरणार आहोत तिचा रंग काळा किंवा निळा नसावा, याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता। एका ताटामध्ये साडी ठेवायची आहे, त्याच्यावरती खण ठेवायचा आहे। खणाचा रंग देखील लाल, पिवळा, हिरवा, सोनेरी असा असावा, काळा निळा नसावा। त्यानंतर बघा आता आपण देवीची ओटी कशी भरायची ते बघूया। घरामध्ये जर तुम्ही ओटी भरणार आहात तरी देखील मी सांगितल्याप्रमाणे भरू शकता, किंवा मग मंदिरामध्ये देखील ओटी भरणार असणार तर एकाच ताटामध्ये जे काही साहित्य आहे तर ते घ्यायचं, ते छातीसमोर धरायचं, नंतर देवीला विनवणी करायची। जे साहित्य आहे ते तुम्ही पुजाऱ्यांकडे द्यायचे किंवा मग देवीच्या चरणी अर्पण करायचं। घरामध्ये जर तुम्ही ओटी भरणार असाल तर सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं, त्याच्यानंतर मग आपण ओटी भरणार आहोत। ओटी भरण्यासाठी एका ताटामध्ये तुम्हाला साडी ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला एखादा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे। त्यानंतर हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण सुवासिनींची ओटी भरते त्याचप्रमाणे आपल्याला देवीची देखील ओटी भरायची आहे। बघा ओटी भरत असताना पहिल्यांदा गुडघ्याला, मग खांद्याला, मग डोक्याला लावून असे त्या पिसावरती किंवा ओटीवरती तांदूळ घातले जातात। अशा प्रकारे 5 वेळा तांदूळ आपण घेणार आहोत। त्यामध्ये आपण ओटीचं साहित्य ठेवायचं आहे। त्यामध्ये खारीक, खोबरं, लेकुरवाळं, हळद, कुंड, सुपारी, त्याने 1 रुपयाचं नाणं, त्या सगळं साहित्य जे आहे त्या ओटीवर ठेवायचं। या साहित्यामध्ये आपल्याला ओटीमध्ये एक फळ ठेवायचं। फळ तुम्ही कोणतंही ठेवा, कोणतंही एखादं फळ याच्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर पानाचा विडा जो आहे तो आपल्याला ओटीमध्ये ठेवायचा आहे, कारण त्याला तांबूल असं म्हटलं जातं। तांबूल देखील तुम्ही या ओटीमध्ये देवीला अर्पण करू शकता। त्यासोबतच आपल्याला सौभाग्याच्या वस्तू, जे अलंकार आहेत तर ते देखील ठेवायचे आहेत। काही लोक बघा सोने चांदीचे दागिने देखील अर्पण करतात। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही दागिने घालू शकता। मंगळसूत्र असेल, बांगड्या असतील तर तुम्ही बांगड्या ह्याच्यामध्ये अवश्य ठेवा। काचेच्या हिरव्या बांगड्या 1 डझन ठेवा, 6 ठेवा, 4 ठेवा, तुमच्याकडे जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही बांगड्या ठेवा। त्यानंतर एक श्रीफळ लागणार आहे। नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे येईल अशा प्रकारे ठेवायचा। त्यानंतर फुलांचा गजरा किंवा 1 फूल जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल, परंतु फूल हे आवश्यक आहे। ओटी कधीही अशीच ठेवू नये, त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवायची आहे। त्यासाठी दक्षिणा तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी ठेवा। तुम्ही 10 वरती ठेवली तरी चालेल, परंतु एक लक्षात ठेवा त्याच्यावर 1 रुपया हा नक्की ठेवायचा आहे। त्यानंतर बघा हे सगळं ओटीचं साहित्य घेऊन देवीसमोर उभं राहायचं। ते सगळं साहित्य आपल्या छातीसमोर धरायचं आणि आपल्याला देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आर्थिक उन्नती व्हावी असे मनापासून देवीला इच्छा बोलायची आहे। ते काय नवस असेल तर नवस बोलायचं आहे आणि देवीच्या चरणी ही ओटी अर्पण करायची। दिवसभर ही ओटी ती देवीजवळ ठेवायची। दुसऱ्या दिवशी ती ओटी तुम्ही काढून घेऊ शकता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती ओटी एखाद्या मंदिरामध्ये सुवासिनीला देऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतः वापरला तरी चालेल। ओटी भरत असताना तुम्हाला जे शक्य होईल त्याची यथाशक्ती ओटी भरायची आहे। तर बघा
बघा, तुम्ही म्हणाल एखाद्या ठिकाणी तुम्ही बघितलंय भारीतली साडी ठेवली आहे, भरपूर सारे सोन्या चांदीचे दागिने ठेवलेले आहेत, तर मलाही असंच करायचं. असं काही करण्याची गरज नाही. तुमच्याजवळ जे आहे, तुम्हाला जे शक्य आहे, जे तुम्ही मनोभावे मनापासून साहित्य वापरून देवीची ओटी भरू शकता. बघा, श्रद्धेने मनापासून जे आपण इच्छा व्यक्त करून जी सेवा करतो, पूजा करतो, त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं. बघा, तुम्ही खणा नारळाने देखील साधी सोपी ओटी देवीची भरू शकता. अशा प्रकारे पण तुम्ही ओटी भरू शकता. एखादा शुभ रंगाचा ब्लाऊज, मग तो लाल असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, तर ब्लाऊज पीस घ्या. ब्लाऊज पीसवरती तुम्हाला जे आपण ओटीला सामान वापरतो ते सगळं सामान ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही एखादं फूल ठेवा, हळदी कुंकू व्हा, एखादं फळ ठेवा आणि ही जी ओटी आहे ती तुम्ही देवीला अर्पण करू शकता. श्रीफळ देखील आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही खणा नारळाने ओटी भरली तरी देखील चालेल. जे तुम्हाला शक्य आहे तेवढी यथाशक्ती तुम्ही देवीला ओटी अर्पण करायची आहे. ज्या महिला गरोदर आहेत त्या महिलांनी ही जी ओटी आहे ती शक्यतो भरू नये, कारण बघा त्यांची ओटी ही अगोदरच भरलेली असते. तसेच ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी देखील ही ओटी भरू नये. आणि बघा, जर तुम्ही ओटी भरण्याची अगोदरच तयारी केलेली असेल तर तुम्ही इतर महिलांकडून ओटी भरून घेऊ शकता किंवा तुमच्या जावेकडून, सासूकडून, घरातील मुलींकडून तुम्ही ही ओटी भरू शकता. तुमच्याकडे जी सवाशीण स्त्री आहे तिच्याकडून ओटी भरली तरी चालेल. ज्यांच्या घरी घटस्थापना केली नाही, अखंड दिवा लावलेला नाही, तरीही त्यांनी ओटी भरू शकता. तुमच्या घरामध्ये जो मंगल कलश असेल, तर देवीचा टाक असेल, फोटो असेल, तर यासमोर देखील तुम्ही ओटी भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता. बघा, यथाशक्ती श्रद्धेने, श्रद्धाभावाने आपण जी ओटी भरतो ती देवीपर्यंत निश्चित पोचत असते. त्यासाठी तुम्ही घटस्थापना केली नसेल तर घरामध्ये ओटी भरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.